आज माझ्या आईचा संध्याताई आनंदराव पाटील यांचा आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, मानसिंगराव नाईक भाऊ व देवराजदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही त्यांचा अर्ज भरलेला आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं शांत संयमी आणि याच्यातून आम्ही कामं करतच राहणार आहे. आपण एकूणच अर्ज भरल्यानंतर आपण आता आपल्या जिल्हा परिषद गटात फिरत आहात. लोकांचं काय मत आहे किंवा तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स सगळ्या लोकांचा आहे. साहेबांच्या नेतृत्वावरती सगळ्या लोकांचा विश्वास आहे असं मला वाटतं. तसं म्हटलं तर आकस्मिकपणे आपले वडील गेल्याने तुमच्या खांद्यावरती ही जबाबदारी आलेली आहे. तर एक फार मोठी सहानुभूती आपल्या पाठीमागं आहे. तर त्या अनुषंगानं काय अनुभव आहेत का? लोक तुम्हाला काय? नक्कीच आमचे काका आज या ठिकाणी नाही आहेत, पण त्यांची उणीव ही आम्हाला सततच राहील. पण त्यांनी जे लोक त्यांच्याबरोबरचे जे आहेत ते अतिशय ठामपणे आमच्यासोबत काम करत आहेत. प्रत्येक गावातल्या अडीअडचणी वेगवेगळ्या आहेत, त्या बऱ्यापैकी आम्ही प्रयत्न करू की सगळ्या क्लिअर करू. बऱ्याच अंशी लाडक्या बहीण योजनेचा मुद्दा प्रत्येक ठिकाणी होतोय. तर तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये तो काय मुद्दा पुढे येऊ शकतो? मला असं काय वाटत नाही की लाडक्या बहिणीचा हे नाही. बहिणी सगळ्या माईमाऊली आमच्यावरतीच विश्वास टाकतील. जयंतरावजी पाटील साहेबांच्यावरती सगळ्यांचा ठामपणे विश्वास आहे. इस्लामपूर नगर परिषदेत राष्ट्रवादी सेंटर तुमच्या गावावरून 100% निश्चितपणे जयंत पाटील साहेबांनी जे मायक्रो लेवलचं जे प्लॅनिंग केलं इस्लामपूर असेल, आष्टा असेल, त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं यश आले आणि त्याच पद्धतीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पण तुम्हा सगळ्यांना बघायला मिळेल की फार मोठं यश मिळालेलं.